रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधनाचा तुटवडा या ठिकाणी जाणवू लागलेला आहे। याला कारण म्हणजे काल जे ऑइल कंपन्यांचे डेपो आहेत त्या डेपोमधून या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेलचं वितरण करण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शहरातील मुख्य जो पेट्रोल पंप आहे तो या ठिकाणी बंद असलेला पाहायला मिळतोय। काल रविवार असल्यानं या ठिकाणी ऑइल कंपन्यांच्या डेपोने या ठिकाणी सुट्टी घेतलेली होती आणि त्यामुळं जिल्ह्यात सध्या इंधनाचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। पेट्रोल पंप चालकांना मागणीनुसार या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्यानं सध्या इंधनाचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप आज देखील बंद असलेले पाहायला मिळतात। खास करून मुंबई गोवा महामार्गावरचे आणि सागरी महामार्गावरचे पेट्रोल पंप या ठिकाणी बंद होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण का इंधन साठा जो आहे तो वितरित न झाल्यानं या ठिकाणी पेट्रोल पंप हे बंद झालेले पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 5.5 लाख वाहनं आहेत आणि या वाहनांना जवळपास 4 लाख लिटर एवढं डिझेल आणि पेट्रोल दिवसाला लागतं। सध्या ही सर्व वाहनं जी आहेत तर त्याचा विचार केला तर 3.5 लाख लिटर पेट्रोल आणि डिझेल एवढाच या ठिकाणी पुरवठा होताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळं मागणीपेक्षा पुरवठा या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळं सध्या याचा परिणाम जो आहे तो पेट्रोल पंपावर झालेला पाहायला मिळतो आहे। इंधनाच्या नियमित पुरवठ्यावरती देखील ताण आलेला पाहायला मिळतो आहे, कारण का जवळपास 30% वाहनं ही अतिरिक्त आलेली आहेत। सध्या मे महिन्याचा सुट्टीचा सीझन आहे, त्यामुळं कोकणामध्ये असंख्य पर्यटक आलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळं याचा परिणाम जो आहे तो पेट्रोल पंपावरती झालेला पाहायला मिळतो आहे। तर ऑइल कंपन्यांनी देखील क्रेडिटवरती पेट्रोल आणि डिझेल देणं बंद केल्यामुळं सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। काल रविवार होता, ऑइल डेपो कंपनीतून या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची वितरण जे आहे ते बंद झालेलं आहे, म्हणजे एक दिवसासाठी बंद होतं आणि त्याचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे। कदाचित हा परिणाम आज दिवसभर कोकणामध्ये जाणवू शकतो, अशी सध्या परिस्थिती पेट्रोल पंपावरती पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।